नमस्कार मंडळी. बऱ्याच लोकांना कारलं आवडत नाही कारण ते कडू लागतं. पण आज आपण अशी भरली कारली बनवणार आहोत जी अजिबात कडू लागणार नाही. कडू न होणारी ना कांदा ना लसूण तयार केलेली अत्यंत चविष्ट अशी भरली कारली, जी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी लहान लहान अशी 8 ते 9 हिरवीगार ताजी कारली घेतलेली आहे. कारली आधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे. कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी ही जाड अशी टरफलं हलकीशी आपल्याला खरवडून घ्यायची आहे. अशा पद्धतीने सगळी कारले खरवडून घ्या. नंतर कारल्याची वरची बाजू चाकूने कापून घ्या व चमच्याच्या साहाय्याने आतील सगळ्या बिया आणि गर पूर्णपणे काढून घ्या. या बिया फेकून न देता याचा वापर आपण भाजीमध्ये करणार आहोत. कारल्यावर अर्धा चमचा मीठ व अर्धा चम्मच हळद टाकून हाताने चांगले लावून घ्या. त्याने कारल्याचा कडूपणा कमी होतो. एका भांड्यात पाणी गरम करून त्यावर चाळणी ठेवून घ्या व सगळी कारले त्या चाळणीवर ठेवून घ्या. झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटं वाफवून घ्या. वाफवल्यामुळे कारल्यातील कडू रस निघून जातो. कारले छान असे मऊ झालेले आहेत. आता कारले बाहेर काढून थंड होऊ द्या. तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ. पॅनमध्ये 1 ते 2 चमचा इतके तेल घाला. तेल गरम झाले की अर्धा चम्मच जिरे घाला. जिरे तडतडायला लागले की आपण आता इथे अर्ध वाटी शेंगदाणे घालू. नंतर शेंगदाणे चांगले असे खरपूस भाजून घ्यायचे. शेंगदाणे भाजणं झाले की आपल्याला इथे अर्ध वाटी खोबरा कीस घालायचा. तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला त्याला चांगलं भाजून घ्यायचं. नंतर त्यात 2 चमचा पांढरे तीळ घाला. तीळ तडतडेपर्यंत चांगलं भाजून घ्या. तीळ, खोबरा कीस आणि शेंगदाणे असे चांगले आपल्याला भाजून घ्यायचे. नंतर आपण काढलेल्या कारल्याच्या कोवळ्या बियांचा इथे वापर करणार आहोत. बिया कोवळ्या असल्यामुळे आपण याचा वापर करून घेऊ. त्यासाठी आपल्याला बिया चांगल्या भाजून घ्यायच्या आहे. आता हे सारण थंड करून मिक्सरच्या कोरड्या भांड्यामध्ये टाकून घ्या. आता त्याच भांड्यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले टाकून घ्यायचे आहे. चवीनुसार मीठ, थोडीशी हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड, अर्धा चमचा आमचूर पावडर आणि लहान एक गुळाचा खडा. आता सारण जाडसर असं वाटून घ्या. छान सारण वाटून झालेलं आहे. आता तयार केलेला मसाला वाफवलेल्या कारल्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे. आता मी एका भांड्यामध्ये हा मसाला काढून घेतला. कारले आधीच वाफवले आहे त्यामुळे ती मऊ झालेली आहेत. आता हा मसाला कारल्यामध्ये भरून घ्यायचा आहे. हळूवारपणे बोटाच्या साहाय्याने हा मसाला शेवटपर्यंत असा दाबून भरायचा आहे. पूर्ण कारले ह्याच पद्धतीने भरून घ्यायचे आहे. आता सगळी कारले भरून झालेली आहे. आता ही कारले आपल्याला फ्राय करून घ्यायचे. गॅस चालू करून पॅन ठेवून घ्यायचा. 2 ते 3 चम्मच तेल घाला. तेल गरम करा व भरलेली कारले हळूवारपणे पॅनमध्ये ठेवा. सगळी कारले पॅनमध्ये ठेवून घ्यायची. थोड्या थोड्या वेळाने कारली परतवून घ्या. म्हणजे ती सर्व बाजूनी छान अशी भाजली जातील. कारली भाजली गेली की आपण उरलेला मसाला वरून टाकून घेऊ. त्याने भाजीला आणखी छान चव येते. आता हा उरलेला मसाला वरून टाकून घ्यायचा आहे आणि कारली 1 ते 2 मिनिटं अशी
परतून घ्यायची आहे. नंतर त्यावर कोथिंबीर घालून घ्या. पहा, मस्त चमचमीत जिभेला पाणी आणणारी भरली कारली तयार आहेत. ना कांदा ना लसूण वापरता इतकी छान भरलेली कारली दिसायला जितकी सुंदर, खायला तितकीच चविष्ट व आरोग्यदायी आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा व माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.